तर आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय। तर घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिक गॅस एजन्सी बाहेर गर्दी करतायत। सोलापूर, कोल्हापूर आणि अमरावतीमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। तर नागरिकांची झुंबड उडाल्यामुळे गॅस एजन्सीला पोलिसांची मदत घ्यावी लागते आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये गॅसचं वितरण सध्या सुरू आहे। घरगुती गॅस सिलेंडरसाठी कोल्हापुरात सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांनी खूप मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आज तर पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे पोलीस बंदोबस्तामध्ये हे सगळे गॅस सिलेंडरचे जे टाके आहेत ते वितरण करण्याची वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सांगितले कुठेही तुम्ही गर्दी करू नका, कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी टंचाई येणार नाही। दादा मला सांगा, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्याची आज वेळ आलेली आहे, काय किती इतकी गर्दी झाली? लोकांनी रस्ता अडवला होता, बायका माणसं सगळी भांडत होती, सगळं ट्रॅफिक तुंबलेलं म्हणून ते पोलीस आले, त्यांनी सहकार्य केलं म्हणून सिलेंडर आम्हाला मिळाला। एवढी गर्दी आता काय करण्याची गरज वाटते? काय वाटतं की दिला असता आले तर काय गर्दी प्रश्नच नव्हता, सिलेंडर होते द्यायला पाहिजे होते येईल त्या लोकांना। कारण यांच्याकडे स्टॉक असून सुद्धा देत नाही, ती ब्लॅकने विकायचा विचार आहे यांचा, त्यामुळे ते असं वाटतंय मला। किती रुपये घेतात आता तुमच्याकडे? आता रेग्युलर घेतात, कारण बाहेर विकल्यानंतर 2000च्या वर। आता गर्दी करू नका, पोलिसांचा नंबर द्या, घरपोच येतोय का बघा म्हणावं तुम्ही येऊन। आता म्हणायलात की नाही घरपोच उद्यापासून मिळणार, मी येतोय का नाही ते पोलिसांचा नंबर द्या। हे 6 महिने झालं कुठल्याना विचारावा, येतोय घरपोच? अजिबात नाही। 6 महिन्यापासून हा एजन्सीचा प्रॉब्लेमच आहे, येतच नाही घरपोच। मेसेज येतोय, परत ओटीपीचा प्रॉब्लेम आहे, नंबर लागत नाही। माणसांनी करायचं काय? कामधंदा सोडून इथं येऊन बसायचं? इतकी गर्दी आता घरगुती गॅससाठी सुरू झाली की कोल्हापुरात या गॅसच्या वितरणासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागत आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। आणि यासोबत माझा मिड डे मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।